विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत, काही विद्यार्थी नवोदयला आहेत. त्या अनुभव पाहता मला आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सामलिती मॅडम यांनी मला त्यावेळेस विनंती केली आणि त्या विनंतीचा आपण लक्षात घेऊन मी हा तुमच्या सादर करण्यासाठी या ठिकाणी जवळपास मला वाटतं 3 दिवसापासून आपण 2017 साली झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा आढावा घेत आहोत. कारण दरवर्षी पेपर अतिशय आपण जो म्हणतो ना, काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे. कारण त्यांना मेरिट लावणं असेल किंवा त्या प्रत्येकाचा तो आता ग्रामीण भाग असेल, शहरी भाग आहे, हा सर्वांचा विचार करत तो चालू असतो. हा जो कार्यक्रम चालू आहे, यामध्ये दरवर्षी काहीतरी काठिण्य पातळी वाढत जाणारच आहे. आणि तिचा विचार करता आपलीही मुलं त्या स्पर्धेत टिकावे, हा आपल्या झेडपीचा उपक्रम आहे. ज्याप्रमाणे आपण पश्चिम महाराष्ट्र पाहतो, कोकण पाहतो, यांची मुलं गुणवत्ता यादीत किंवा राज्य यादीत कायम पुढे असतात. त्याचप्रमाणे आपलीही मुलं त्या गुणवत्ता यादीत असावेत, हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यासाठीच हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत. ज्यावेळेस ज्यावेळेस हा उपक्रम सुरू झाला, जवळपास 2-3 वर्षापासून हा ऑनलाईन तासिकेचा उपक्रम चालू आहे. जिल्हाभरातले असन किंवा बाहेर जिल्ह्यातली काही आपण तज्ञ मंडळी त्यावेळेस बोलावली होती. आज मला माझ्याकडं 2017 सालचा पेपर 2 आपण सुरुवात करतोय. मला वाटतं पेपर 1 आपला सोडवून झालेला आहे. त्या मार्गदर्शन आपल्याला त्याच्यात काय त्रुटी असतील, त्यामध्ये असणारे काही जे काही थोड्या अडचणी असतील त्या आपल्याला समजून सांगतात. आज पेपर 2 2017 साली झालेला शिष्यवृत्ती पूर्व उच्च प्राथमिकची परीक्षा आहे. त्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर 2 माझ्याकडे आला आहे आणि त्यातला आपण आज इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. या ठिकाणी मी आपल्या समोर जो काही 2017 साली झालेला पेपर स्क्रीन शेअर करत आहोत. हॅलो. आवाज येतो सर? येतो. स्क्रीन दिसते आता? हो, दिसते. ओके. हा, मुलांनी झूम करून पाहिजे थोडी, तुम्हाला आणखी स्पष्ट दिसेल. हो चालेल. हॅलो. पंडित सरांनी सूचना दिल्याप्रमाणे मुलांना एकदा झूम करून पहा किंवा मोबाईल आपण जो आडवा म्हणतो ना, त्याप्रमाणे केलं तर थोडं आपल्याला स्पष्ट दिसेल. आता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 2017 साली झालेला हा पेपर, त्यातला हा आपण एक सेट ए, सेट ए, आय, बी, सी, डी असे असतात. त्याप्रमाणे खाली वर कोणाचा तरी फक्त ए, बी, सी, डी असतो, म्हणजे त्याच्यामध्ये फरक काहीच होत नाही. फक्त काय होतंय, सेट बदलला म्हणजे फक्त प्रश्न बदलतात असं नाही, तर प्रश्नाचा फक्त क्रम बदलतोय आणि तो क्रम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांना, आता आमचा अनुभव असा आलाय, की काही विद्यार्थ्यांना काय वाटतंय, आपल्या समोर जो विद्यार्थी बसलाय त्याच्या मागे आपण बसलोय, तर त्याचंच पाहून आपण उत्तर जर पाहिलं किंवा तेच जर उत्तर आपण केलं तर ते येऊ शकतं. पण असा तो अनुभव नाहीये. कारण का आता बरेच विद्यार्थी यातून गेलेले आहेत. त्यांना तो अनुभव आहे. पण सेट ए, बी, सी, डी हे पहिल्यांदाच आपण पाहणार आहोत. कारण तुम्ही मंथनच्या परीक्षा दिल्या असतील किंवा अन्य काही खाजगीच्या परीक्षा दिल्या असतील. त्यावेळेस असे काही ए, बी, सी, डी असे सेट तयार होत नाहीत. त्यावेळेस फक्त काय चालू असतं, एक सरळ सामान्य पेपर असतो आणि तोच जर आपण अनुभव धरला तर आपल्याला काय वाटणार, चला पुढचा लिहितोय त्याप्रमाणे आपण लिहू. तसं होत नाही. एबीसीडी प्रमाणे पहिला 1 नंबरचा जो बेंचवर बसला ए, त्यानंतर 2 बी, सी, डी आणि जो 5वा नंबर येईल त्याला पुन्हा ए येतो.
अशाप्रमाणे तो झिगझॅग प्रमाणे नंबर चालतो. शेजारीही आपल्या मुलगा येत नसतो. त्यामुळे आपण दुसऱ्याचं पाहण्यापेक्षा आपण आपलं जे काही आपल्या मनात असेल, जे काही आपल्याला आपल्या शिक्षकांनी, वर्ग शिक्षकांनी जे शिकवलंय, तोच अनुभव आपण पुढे घेऊन चाललं तर बरोबर राहील असं मला वाटतंय. आता या परीक्षेमध्ये काय होतंय 2017 साली झालेला हा पेपर आहे. त्यावेळेसची गुणवत्ता थोडी कमी असेल, पण आता सध्या म्हणजे आपण जे म्हणतो ना कॉम्पिटिशन हे वाढत चाललेलं आहे. आणि मग ह्या पेपरमध्ये पेपर जो 2 असेल, यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे. कारण ते 2 भाग असतात. त्यातील पहिला भाग हा आपली तृतीय भाषा, म्हणजेच इंग्रजी याचे 25 प्रश्न असतात आणि जो दुसरा भाग आहे, त्यात बुद्धिमत्ता चाचणीचे 50 गुण. म्हणजे 25 प्रश्नांना 50 गुण आणि त्या बुद्धिमत्तेच्या 50 प्रश्नांना 100 गुण असे 150 गुणांचा हा पेपर असतो. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण. ह्या सगळ्या सूचना काही आपण वाचत बसत नाही, कारण त्यात तो वेळ जाईल. फक्त काळजी एकच घेणे, की आतापर्यंत जे काही आपण जे जवळपास 4 महिन्यापासून ऑनलाईन क्लास चालू. तुमचं सर्व शिकवणं झालंच आहे. म्हणजे आता तुमचं फक्त प्रिपरेशन कशावर असणार आहे? तुम्ही पेपर सोडवणे. जितके पेपर तुम्ही सोडवताल त्यात तुमची अचूकताही वाढेल आणि जो काही म्हणतो ना आपण वेळेचं मर्यादा तुम्हाला कळेल. कारण बऱ्याच वेळा आमचा अनुभव असा आहे, की मुलांचा जे शेवटचे प्रश्न असतात, कुठपासून 60 पासून 75 पर्यंतचे हे प्रश्न राहतात आणि हेच प्रश्न शेवटी असे असतात, की ते सोपे असतात. कारण त्यांनाही माहिती मुलांची मानसिकता म्हणा किंवा त्यांचं वेळेचं नियोजन हे 50-60 प्रश्नापर्यंत चालतं. पण तिथपासून थोडं वेळेचं नियोजन कोलमडत चालतं आणि जे काही सोपे प्रश्न असतात ते राहून जातात. मग ह्या फक्त चुका होऊ नयेत. वेळेचं अचूक आपल्याला भान राहिलं पाहिजे. समजा आपण जर इंग्रजीचा सोडवतोय, तर हा शक्यतो 25चा वेळ तर जास्त 30 ते 40 मिनिटांमध्ये हा जो भाग आहे, तो व्हायला पाहिजे. तर पुढे वेळ मिळतो. पण इथं जर आपण इंग्रजी अवघड आहे, प्रश्न वाचत बसतोय सर्व तर त्यात जर जवळपास 50 मिनिटं वेळ काढली, तर पुढे वेळ मिळणार नाही आणि मग ते शेवटचे 10 प्रश्न आपल्याकडून राहून जाणार, जे ते सोपे असतात. मग ही वेळेची थोडी मर्यादा पाळा. अ, उत्तर रंगवणे वगैरे आता हे सर्व गोष्टी माहीत झाल्यात. आपण डायरेक्ट आता पेपर त्यावेळेच्या पेपरकडे जाऊ. आता इथं बघा प्रश्न पहिला, हा जो काय येतोय उतारा येतोय. काय येतोय आपल्याला एक उतारा. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर प्रथम आपण एक उतारा हा वाचून घेतला पाहिजे. उतारा वाचल्यानंतर त्याखाली जे काही प्रश्न असतील, ते सुद्धा एकदा आपण वाचून घ्यावेत. कारण काय होतंय फक्त उतारा वाचला पण त्यावेळेस त्या उतार्यात नेमकं काय म्हणायचंय किंवा उतार्यात कोणता प्रश्न आहे तो कळत नाही आणि आपण डायरेक्ट उतारा न वाचता प्रश्न वाचतात. उतारा वाचावा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न वाचावे. त्यामुळे आता सध्या मी एक उतारा वाचतो पहा, जो वर प्रश्न आहे पहा. आता क्वेश्चन 1, 2 नंबर 3 पर्यंत कितीपर्यंत प्रश्न आहेत आपल्याला? 3 पर्यंत 1 टू 3 उतार्यावर कधी-कधी 2, कधी-कधी 3 असे प्रश्न येतात आणि हा उतारा सामान्यतः आहे ना तुमच्या परिचयाचे शब्द असतील किंवा तुमच्या आतापर्यंतच्या 1 ते 4 पर्यंत गेलेले शब्द तुमच्या यातून उतारातून असणार आहेत. एकदम असे कधी नवीनच पाहिलेले असे काही शब्द यात सहसा येत नाही आणि हा उतारा मला वाटतं 30 ते 40 शब्दापर्यंतचा असतो. जास्त मोठा उतारा येत नाही. म्हणजे तो 3 ते 4 ओळीचा होईल म्हणजे 30 ते 35 शब्द, 40 शब्द जास्तीत जास्त. तो उतारा एकदा वाचणं त्याचा जो प्रश्न आहे पहा पहिला तर त्याने काय म्हणतंय पहा, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. मी खाली उतारा वाचतोय पहा. विद्यावर्धनी हायस्कूल गॉट द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप दिस इयर. द स्टुडंट्स वेअर द टॉपर इन खो-खो, cricket, athletics, and football. They also lift the swimming trophy. City High School were runner-up. They lost the championship by 2 marks. हा जो उतारा एकदा वाचला आपण, एकदा उतारा वाचून घेतला, त्याचसोबत प्रश्न खाली वाचून घ्यायचे. पर्याय वाचण्याची त्यावेळेची गरज नाही समजा. तो पहिला प्रश्न पहा त्यात काय म्हणतोय पहा. हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन इन द अबव्ह पॅसेज. आता ज्यावेळेस हा प्रश्न वाचतो, त्यावेळेस प्रश्नातलं जे काही आता तुम्ही पहा, तुम्ही जे पाहतात 4थी 5वी पासून 5वीला म्हणा, 3रीला, 4थीला काही जे शब्द आहे पहा चूज, हाऊ, फाइंड, नंतर अरेंज, नंतर काहीतरी फॉलोविंग असे शब्द पुन्हा पुन्हा ते येत राहतात. ते काही स्पेलिंग पाठ करणं बसण्याचं माहिती नाही. त्यातून तो अर्थ पटकन आपल्याला कळला पाहिजे. हाऊ मेनी हा जो मी ज्याला अंडरलाईन केली पहा, हाऊ मेनी याच्यावरूनच कळतं किती. या शब्दाचा अर्थ काय होतोय किती आणि पुढे शब्द स्पोर्ट्स. स्पोर्ट्स म्हणजे काय? खेळ आणि पुढचा शब्द आर मेन्शन इन द अबाव. अबाव म्हणजे वरच्या उतार्यात किती खेळांचा उल्लेख आलेला आहे.
आता जर पुन्हा जर आपण त्या उतार्याकडे जर वर गेलो तर उतार्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कुठं खो खो दिसते, एक एक खो खो, एक त्यानंतर क्रिकेट, ऍथलेटिक्स, फुटबॉल आणि त्याच्या पुढे एक स्विमिंग. आता काय होतं पहा, ज्यावेळेस सरळ आपण पाहत चालतो आपल्याला ते 4 दिसतात, पण शेवटचा जो 5वा पर्याय, जो 5वा खेळ आहे तो दिसत नाही. मग आता जर पुन्हा आपण प्रश्न आला तर काय दिसतंय, हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन इन द अबाउ पॅसेज. काय वाटत असेल याला? तुम्ही तुमचं कमेंट मध्ये किंवा म्हणजे रेज करून तुम्ही तुमचं उत्तर 1 2 काय असेल ते पर्याय लिहू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं उत्तर येईल, पण आता याचं एकच काळजी, इंग्रजीमध्ये एकच काळजी घ्यावी लागते का तो प्रश्न आपल्याला कळला पाहिजे. त्यासाठी आपलं वाचन असावं. 3री 4थी 5वी जर पुस्तकं आपण जर वाचू शकत असेल आणि त्याचा अर्थ जर आपल्याला थोडा अर्थ पूर्ण कळावा अशी तुमची, कारण 5वीची मानसिक तुमची हे समजा एवढी अपेक्षा नाही. पण हाऊ मेनी किती आणि स्पोर्ट्स किती स्पोर्ट्सचा उल्लेख आलाय. आता जवळपास तुम्ही जर पुस्तकं जर पाहिले तर बऱ्याच पुस्तकामध्ये आपल्या खेळांचे नाव येतात पहा. मग इथं खो खो, क्रिकेट, ऍथलेटिक्स, फुटबॉल आणि स्विमिंग. तर किती खेळांचे नाव आलेत? 1 2 3 4 आणि 5. मग 5 हे उत्तर किती नंबरला आहे? 3 नंबरला. म्हणजे पर्याय कोणता आलाय? 3. आणि मग त्या ठिकाणी तो जाऊन आपण त्या जी उत्तरपत्रिका असेल त्यातून तो पहिल्या प्रश्नाचा 3रा क्रमांक आपण काय केला पाहिजे? रंगवला पाहिजे. रंगवताना एक काळजी घेणे, पूर्ण गोल रंगवणे, अर्धवट गोल न रंगवणे, ही काळजी घेत राहणे. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू आपण पटकन. फाइंड द अपोजिट वर्ड द लॉस्ट. आता या अपोजिट वर आपल्याला जवळपास पुस्तकामध्ये आहेत पहा. 3री पासून ज्या पुस्तकामध्ये आपण चित्रसहित दिलेले आहेत. काही नसतीलही, पण तुम्ही जर ज्यावेळेस आता समजा आपण 5वीचा अभ्यास करतोय, त्यामुळे आपल्या पुस्तकात असेल किंवा 9वीच्या पुस्तकात तुम्ही अभ्यास करत असाल किंवा इतर काही खाजगी पुस्तकांचा, तर त्यात अपोजिट वर्डचे बरेच जे म्हणतो ना आपण यादी दिलेली, ती थोडं आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. आता कारण आपण पाठांतर हा विषय सध्या वाटतंय का पाठांतर नाही पाहिजे. पण काही शब्द थोडेफार आपण पाठांतर केले तर आपली जी काही म्हणतो ना पटकन अचूकता आणि वेळ पटकन होऊन जातं. आता लॉस्ट हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला कळणार आहे का लॉस्टचा अर्थ वर सुद्धा आलेला आहे पहा. शेवटला कुठं आलाय? वर जर आपण पाहिलं तर तो विन आणि हा लॉस्ट कुठंतरी ती एक त्यांच्याकडून एक चॅम्पियनशिप हुकली. कोणत्या? ते सिटी हायस्कूलकडून त्यांच्याकडून चॅम्पियनशिप हुकली. ते रनर अप राहिलेत. रनर अप म्हणजे ते मागे राहिलेत. मग ते एक लॉस्ट झालं. लॉस्ट म्हणजे काय होणे? तर तो हार. त्याला काय म्हणतो आपण? हारणे, खेळात हारणे. मग दुसरी त्या 5वी पण पुस्तकात जर आपण अपोजिट वर्ड पाहिले असेल तर आपला लॉस्टचा विरुद्धार्थी अपोजिट शब्द लवकर कळेल. आता याच्यामध्ये फर्स्ट पर्याय लिफ्ट आहे. लिफ्टचा अर्थ काही उचलणे असा होतो, उचलले. 2 नंबरला ओन, जिंकलोय. 3 नंबरला गेन, मिळवणे, काहीतरी मिळवलंय. आणि शेवटला फूट. फूटचा तर काय आपला तर बॉडी पार्ट, याचा तर काही अर्थच नाही. म्हणजे इथं उत्तर कोणतं येऊ शकतंय? पर्याय क्रमांक 2 काय? ओन. त्यानंतर 3रा प्रश्न फक्त त्यांनी काय केले, तर ते म्हणतो ना आपण त्याला विशेषण लावलं ते फ्रेंड्सचं फ्रेंडशिप. मग पुढं आलाय काय? प्रश्नचिन्ह आणि चॅम्पियनशिप. तर हा एकदम आता काही प्रश्न सोपे असतात, काही थोडे अवघड म्हणजे आपल्याला टाकणार. हा सोपा प्रश्न आला. फ्रेंडचा फ्रेंडशिप, तर चॅम्पियनशिपसाठी काय वापरलं जाईल? तर खाली एकदम असा तो सोपा असा प्रश्न आहे. त्यात काही म्हणजे जास्त वाचण्याचीही गरज नाही. तो डायरेक्ट काय होईल? चॅम्पियनचा चॅम्पियनशिप. पर्याय क्रमांक काय येईल त्याचा? 4 येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊ पहा. 4था प्रश्न. एकदा तुम्हीही वाचण्याचा प्रयत्न करा. कारण स्वतःही वाचण्याचा प्रयत्न केला तर थोडंफार आपलं अंतर कळतं. सर्वांना दिसतंय? स्क्रीन दिसत असेल. यातला 4था प्रश्न पहा. मी वाचतोय पुन्हा एकदा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. साधे शब्द आले पुन्हा पुन्हा. रीड, वाचणे, फॉलोइंग, खालील सेंटेन्स, वाक्य. चूज. आता हा पुन्हा आपण चूज 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 हा खूप वेळा येणारा शब्द आहे पहा. त्यामुळे तो समजलं पाहिजे. चूज म्हणजे निवडणे. वन द करेक्ट ऑप्शन विच हॅज अ प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. आता हा प्रश्न कशामधली आलाय बरं? तर याचा जर तुम्ही विचार केला तर तो आपल्याला जे काही पंक्च्युएशन मार्क आहेत बघा, तर पंक्च्युएशन मार्क मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस जे प्रॉपर पोझिशन पहा, कॉमा असन, क्वेश्चन मार्क असन, फुल स्टॉप असन, सेमिकोलन असन, एक्सक्लेमेटर असन, अपॉस्ट्रोफी असन, हे जे काही त्यातले पार्ट आहेत ते आपल्याला कळतंय. कॉमा हा कधी देतोय आपण?
कॉमा देण्याची एकतर 2-3 शब्द एकत्र येतात त्यांना वेगळं करण्यासाठी. त्यानंतर कधी 2 वाक्य वेगळं करण्यासाठी आपण हे करतोय. जेव्हा आपण पॉज घेणे. पॉज घेऊन म्हणजे काही एकच पूर्ण वाक्य नाही. तर खालचे वाक्यावली पहा, चारही वाक्य एकच आहेत. चारही वाक्यात काहीही फरक नाही. फक्त पॉज देण्यासाठी त्यांनी काय केलंय फक्त तेवढा फक्त फरक केलाय. आता पहिलं वाक्य वाचतोय पहा मी. इफ वी गो डीप डाउन. डाउन पर्यंत येऊन त्यांनी काय केलंय? डाउन पर्यंत असे आलेत पहा ते आणि तिथं जाऊन त्यांनी कॉमा दिलाय. इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. त्यानंतर दुसरा, इफ वी गो डीप डाउन इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. तिसऱ्यामध्ये, इफ वी गो डीप डाउन इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. आणि चौथा पर्याय, इफ वी गो डीप डाउन इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. आता मी जे पॉज घेतले पहा, थांबण्याचं ठिकाण. आता या दोन वाक्य जोडलेत. दोन वाक्य जोडलेत. पहिल्या वाक्याचा अर्थ घेतला तर आपण वी गो डीप डाऊन म्हणजे आपण खूप खाली गेलो. पण कुठे गेलो हेचा अर्थ दिला नाही त्यांनी. इन द ओशियन पुढे म्हणले आणि इन द ओशियन देअर इज नो लाईट. म्हणजे तो अर्थ पुढच्या वाक्याशी जुळत नाही. तुम्ही डीप गेले कुठे हाच शब्द त्यांनी तो पूर्ण नाही केला. मग तो पूर्ण कुठं होतंय? आता हे सुद्धा मला वाटतं हा आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा काही भाग नाही. 4थी किंवा 5वी मधलाच हा हे आपल्याच पुस्तकामधला हा एक उतार्यातलाच एक काय आलेली आहे. हा जो सेंटेन्स आहे तो उतार्यामधला आहे. मग याच्यामध्ये पर्याय कुठं योग्य वाटतो आपल्याला? 2 नंबरचा पर्याय. काय? इफ वी गो डीप डाउन इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. आता काय एवढं जरी नाही कळलं तर शेवटचा तुम्ही 2-3 नंबरचा पर्याय पहा बरं. इफ वी गो लगेच कॉमा दिलाय. इतक्या लवकर स्वल्पविराम किंवा कॉमा असा हे नाही का, तीन तुकडे केले. एका वाक्याचे त्याने 3 तुकडे केले एवढं नाही. तर त्या वाक्यात फक्त पॉज एकाच ठिकाणी पॉज. तिसरा होऊ शकत नाही, चौथ्याला सुद्धा नाही. चौथ्यात त्यांनी देअर इज नो आणि पुन्हा सनलाईट म्हणले. म्हणजे एकाच शब्दासाठी पॉज घ्यायला शब्दासाठी पॉज कधी घेतोय? त्याच सारखे शब्द समजा व्हेजिटेबल्स असेल, माय मदर गॉट व्हेजिटेबल, मग त्याचे जे नावं पुढे त्यावेळेस स्वल्पविराम देतो. पण असे प्रत्येक एका शब्दासाठी देऊ शकत नाही. म्हणून इथं पर्याय क्रमांक कोणता बरोबर वाटतोय आपल्याला? 2 पर्याय. तर तो काय म्हणतोय? इफ वी गो डीप डाउन इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. 2 वाक्यात पॉज घेतला आणि तो पॉज म्हणजेच काय त्यांनी तिथे घेतला? कारण 2 वाक्य वेगळे करायचे होते. एकच मोठं पण थोडं थांबून म्हणजे इफ जर तर असं जर झालं तर तसं होत असते. काय? जितकं आपण समुद्रात खोल जाऊ त्यावेळेस सनलाईट कमी होत जाते. म्हणजे हे 2 वाक्य त्यांनी तिथं जोडण्यासाठी हा पॉज थोडा घेतला. त्यानंतर 5वा प्रश्न पहा, चूज द करेक्ट कंपॅरिझन. आता हे कंपॅरिझन आपल्याला बऱ्याच वेळा आपण पुस्तकात आपल्या याच्यामध्ये होतो पहा, ॲज टॉल ॲज, ॲज फास्ट ॲज. जसं आपण टॉर्टाइज आणि हेअरचं पाहिलं, तो एक फास्ट असतो, एक स्लो. म्हणजे कोणासारखं आहे? ॲज स्लो ॲज किंवा ॲज ब्लॅक ॲज. आपला ब्लॅक बोर्ड असतो. ब्लॅक त्याच्यासारखं ब्लॅक कोणीच नाही किंवा क्रो हे ब्लॅक. इथं त्याने काय वापरलंय? ॲज स्लो येतं. आता इथं तुम्हाला फक्त अर्थ हा स्लोचा कळला पाहिजे. स्लो म्हणजे काय? तर एकदम मंद, सावकाश. मग हे जर कळलं तर खालचं कोणासारखा स्लो, कोणासारखा मंद. तर खाली आता यासाठी तुम्हाला तुमचं जे म्हणतो ना आपण व्होकॅब्युलरी, तुमची शब्द संपत्ती चांगली झाली पाहिजे. त्याचे अर्थ माहित पाहिजे. पहिला बटरफ्लाय, 2 नंबर आईस, 3 नंबर बी आणि 4 नंबरला स्नेल. बटरफ्लाय फुलपाखरू. 2 नंबर आता फुलपाखरू तुम्ही म्हणता ते पण स्लोच उडतं ना जास्त. 2 नंबरला आईस, आईसचा तर काही संबंध नाही, बर्फ येतो. 3 नंबरला बी मधमाशी, तीही उडते पण तिचंही बी जे म्हणतो ना आपण तो गती तिची स्लो आहे. पण शेवटचं जर तुम्ही पाहिलं स्नेल, तर स्नेलचा अर्थ बऱ्याच मध्यंतराला जर कळाला नाही तर तिथं अडचण थोडी येऊ शकते. स्नेलचा अर्थ होतोय गोगलगाय. गोगलगायची जर चाल पाहिली तर एकदम मंद, स्लो ॲज स्नेल. आपण एखाद्या उपमा त्यांना म्हणतो ना, "अरे काय स्लो चाललंय, गोगलगाय सारखे काम चाललंय तुझं, किती हळू चाललंय." म्हणजे तुझा अर्थ काय येईल? ॲज स्लो ॲज स्नेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 6वा प्रश्न. चूज. आता पुन्हा पहा, चूज किंवा फॉलोइंग, अल्टरनेट, नंतर गिव्हन, सेंटेन्स असे जे शब्द पुन्हा येत राहिले पहा. मग ते तुम्हाला त्यातून कळून गेलं पाहिजे. पटकन कळलं पाहिजे. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिव्हन सेंटेन्स. पहा पुन्हा पंक्च्युएशन मार्क आला. आता कधी-कधी असं होत नाही. पण यावेळेस जवळपास पंक्च्युएशन मार्क 3-2 पहा. 4था प्रश्न, 6वा प्रश्न लगेच त्याच वेळेस आलाय. पंक्च्युएशन मार्क पुन्हा आले.
आता त्याच्यामध्ये काय पहा, इट्स 5 o'clock. काय म्हणलं इथं, इट्स 5 o'clock. आता याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क 2 दिसतात पहा तुम्हाला. इट्स जवळ एक दिसतंय आणि क्लॉकच्या शेवटी एक दिसतंय. बरोबर आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर जे असेल ते असेल आणि तुमच्या उत्तराची पडताळणी माझ्या उत्तराशी शेवटी करत जा. कारण तुम्हालाही कळेल आपण किती उत्तर बरोबर दिले. समजा 25 प्रश्न आहे, आपण 20 पर्यंत पोहोचलोय का किती पोहोचलोय तुम्हालाही कळेल. वाचण्याचा प्रयत्न करा, उत्तरही देण्याचा प्रयत्न करा. आता मी त्यामुळे थोडा 30 सेकंद मी थांबतो, त्यानंतर माझ्यानं सुरू करू. त्या अगोदर तुम्ही देण्याचा प्रयत्न करत जा. आता इट्स 5 o'clock. 2 आपलं पंक्च्युएशन मार्क दिसतात. एक इट्सच्या जवळ दिसतंय आणि शेवटला. आता क्लॉकच्या शेवटी जे दिसतं त्याला काय म्हणतो आपण? फुल स्टॉप. बरोबर. काय म्हणतो आपण त्याला? फुल स्टॉप. पण तो फुल स्टॉप मला वाटतंय खालच्या 4 पर्यायात कुठंच दिसत नाही. आता हे जरी तुम्ही म्हणता ना एवढे सर स्पेलिंग मोठमोठं आली, पण नाही, पण नुसतं पाहिलं तरी कळलं पाहिजे क्यू यू काय क्वेश्चन मार्क असणार आहे ते. 2 नंबरला अपॉस्ट्रोफी, 3 नंबरला कॉमा आणि 4 नंबरला 4 पर्याय एक्सक्लेमेटरी मार्क. आता एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे त्याला आपण मराठीत आपण म्हणतो उद्गार चिन्ह. तर तिसरा पाहिला तर कॉमा आहे. 2 नंबरला अपॉस्ट्रोफी आहे आणि 1 नंबरला क्वेश्चन मार्क आहे. आता मुलांची जी काही गफलत किंवा चूक जे होणे ना, त्याला इथं चूक व्हायचं कारण ना पहा, याच्याच अगोदर 4थ्या नंबरला प्रश्न होता, तो कॉमा वेगळा, अपॉस्ट्रोफी वेगळा. क्वेश्चन मार्क तिथं कुठंच नाहीये. एक्सक्लेमेटरी मार्क कुठंच नाही. तुमची चूक फक्त 2 आणि 3 मध्ये होऊ शकते. आता अपॉस्ट्रोफी म्हणायचं का कॉमा म्हणायचं. आता इट्स हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म साठी वापरलेले पहा. म्हणजे त्यामधला एक शब्द तो तिने गाळलाय. इट्स म्हणजे इट इज येते. आय गाळण्यासाठी तो अपॉस्ट्रोफी दिलाय. त्याला आपण कॉमा म्हणत नाही. आणि कॉमा हा शब्दाच्या जो काही इट त्याच्या खाली द्यावा लागला. जो टी लिहिलाय त्याच्या खालच्या बाजूला पाहिजे. आपण जसं मराठीत पाहतो स्वल्पविराम हा आपण थोडा खाली देतो आणि ज्यावेळेस आपण जे अवतरण चिन्ह देतो ना, ते थोडे वर. मग अवतरण चिन्हासारखंच आहे. फक्त हे सिंगल असतं आणि त्याच्याबरोबर म्हणजे तो फक्त कशासाठी दिलाय तो अपॉस्ट्रोफी म्हणजे फक्त मध्ये एक त्यांनी शब्द गाळलेले आहेत. आता ज्यावेळेस पहा बऱ्याच वेळा असे शब्द होतो पहा, इट्स असन किंवा कॅनॉटचं नॉटच्या ऐवजी ओ गाळून टाकलंय आणि त्यासाठी तो अपॉस्ट्रोफी देऊन टाकला. असं होतंय आणि म्हणून इथं फक्त काय येईल ओ क्लॉक शेवटचा जो फुल स्टॉप नाहीच आहे. त्यामुळे तो येणारच नाही. फक्त आपण काय म्हणू फक्त मग इट इज जे काही हे ज्यावेळेस जोर द्यायचा असतो आपण त्याला त्यावेळेस असे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म वापरतात. म्हणजे होकारार्थी किंवा नकारार्थी. मला जसं आपण म्हणतो ना, आपण काय म्हणतो कॅनॉट. मग कांट म्हणल्यावर खूप जोर बसला त्या. कॅनॉट म्हणल्यावर चालू शकतो नाही को, पण कांट नाहीच. ते जोर देण्यासाठी हे जे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तयार केलेले आहेत त्यासारखा हा प्रकार आहे. आणि इट्स मधला इटच्या वर जो दिलाय तो स्वल्पविराम सारखा दिसतोय तो काय आहे अपॉस्ट्रोफी. आणि म्हणून उत्तर 2 बरोबर आहे. त्याचा पर्याय आपण त्या ठिकाणी जाऊन रंगवणे. रंगवताना घाई करू नये. रंगवताना जर एखादा प्रश्न नाही आला तर आपण काय करतो 5वा प्रश्न मला येत नाही मी जातो 6व्याकडे आता. आणि मग 6व्याचं उत्तर येतंय पण मी 6व्याचं उत्तर लिहिताना ते 5व्यालाच लिहून घेतो. का? कारण मी 5वा प्रश्न सोडलाय. तुम्हाला जर येतच नसेल आणि तुम्ही कितीही पाहिलं तर तुम्हाला तो येणारच नाही, तर माझं म्हणणं आहे तो काहीतरी उत्तर तुम्ही त्यावेळेस लिहित जावं. आणि जर असं नसेल तर मग थोडं थांबून पण तेवढी तुम्ही काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. तर मी 5वा प्रश्न सोडलाय, मला येत नाही. मी 6व्याकडे चाललोय. इकडं 6 म्हणायचं 6-2 आणि तिकडेही जाऊन उत्तरपत्रिकेवर 6-2 असं ज्यावेळेस आपण थोडं उच्चार करतो ना, त्यावेळेस आपण चुकत नाही पहा. पण काही फक्त 2, 3, 4 इकडे प्रश्नच पाहत नाहीत. तसं नाही तर सवय काय ठेवायची 6-2 तिकडे जाऊन पुन्हा 6-2 किंवा 5व्याचं काय आलतं 4, 5चं 4 ही जी एक पद्धत म्हणण्याची जर ठेवली असं बोलायचं. मनातल्या मनात काही मोठ्याने बोलायची गरज नाही. पण तिथं बोललं ना असं तर आपण उत्तर चुकत नाही. म्हणजे क्रम चुकत नाही. आणि जो जो मुलगा क्रम सोडतच नाही त्याची तर अडचणच नाही. पण जो थोडा खालीवर करतो मला हा येत नाही, मी थोडा खालचा सोडवतो. तर त्यावेळेस हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर आपण 7व्या प्रश्नात जाऊ. तोच प्रश्न पुन्हा शब्द यायला लागलेत पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय शोधा. करेक्ट म्हणजे काय? बरोबर. आणि चूज म्हणजे निवडा. एक वाक्य दिले पहा. द हट ऑज डॅश डॅश द सी. द हट ऑज डॅश डॅश द सी. मला वाटतं हे 4थीच्या पुस्तकातलं गोल्डन फिश मधलं वाक्य आहे. तर आठवत असेल तर पहा. तो मल्हार ऑज फिशरमन तो समुद्रामध्ये उगा जात त्यातलंच हे वाक्य आहे. तर त्याची एक झोपडी होती. द हट. आता झोपडी होती शब्द पहा. द हट तुम्हाला हा शब्द कळला. द हट झोपडी ऑज होती आणि सी आता समुद्र झोपडी. मग आता समुद्राच्या झोपडीचा दोन्हीचा संबंध लावला मग ते कुठं असेल
त्याला आपण प्रिपोजिशन हे शब्द आहेत. प्रिपोजिशन म्हणजे काय, तर तोच ठिकाण दाखवायची, त्याची जागा आपल्याला दाखवायची, ती कुठे असेल ती. आता प्रिपोजिशन आपला पहा, आपल्याला खूप मावते 3री 4थी पासून आपण चालूच असतो. नियर, अबाउ, ऑन, इन, आउट हे शब्द आपण बऱ्याच वेळा म्हणून गेलोय. फक्त ते वाक्याशी जुळवता आले पाहिजे. आता नियरचा अर्थ जर पाहिला तर जवळ होतोय. 2 नंबरचा ऑन वर असा अर्थ होतोय. 3 नंबरचा पर्याय इन होतोय, आत होतोय आणि 4चा अबाव म्हणजे खूप वर थोडा आला. मग हट आणि समुद्र यांचा संबंध कसा? हट झोपडी कुठे असेल ती? आतमध्ये समुद्र तर असूच शकत नाही. मग त्यामुळे ते कुठे असणार? समुद्राच्या जवळ. मग पर्याय क्रमांक काय येईल? 1 नियर. सोपा प्रश्न होता. त्यानंतर खाली रीड द फॉलोइंग मोटोज. मोटोचा अर्थ काय? जे काही आपण स्लोगन, घोषवाक्य असे जे तयार करतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय करणे सापडणार. बऱ्याच वेळा आपण असे मोठं घोषवाक्य लिहितो आणि ते कशाविषयी दिलाय पण रिगार्डिंग ट्री प्लांटेशन प्रोग्राम. प्लांटेशन म्हणजे काय? वृक्षारोपणाचा एक प्रोग्राम चालू आहे. त्यासाठी आपण मोठं तयार करायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही खालचं करेक्ट ऑप्शन काय निवडू शकता? सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर टू कम्प्लीट इट. म्हणजे तो अल्टरनेटिव्ह पूर्ण करायचा. तुम्हाला अल्टरनेटिव्ह शब्द घालायचा. इच वन डॅश डॅश वन. आता जर पाहिलं तर वरच्या याच्यामध्ये हा प्रोग्राम कशासाठी तर ट्री प्लांटेशन आहे. बाकीचं काही नाही कळलं तरी झालं. ट्री प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपण. वृक्षारोपण करायचंय म्हणल्यावर खाली दुसरा पर्याय काय येईल? वृक्षाविषयी चालू आहे. तो कार्यक्रम वृक्षारोपणाचा आहे. मग इच वन म्हणजे प्रत्येकाने. इच वन प्रत्येकाने काय करणार? तर काय मग पहिला शब्द अर्थ आहे स्लीप झोपणे. 2 प्लांट म्हणजे रोपट. 3 जंप मारावी, प्रत्येकाने उडी मारा आणि 4थं आहे ड्रिंक पाणी पिण्यापासून ड्रिंक करू. मग आता प्लांटेशनचा अर्थ चालू आहे, वृक्षारोपण आहे. त्यामुळे ह्या 3 शब्दांचा काहीच अर्थ लागत नाही. स्लीप झोपण्याचा काही संबंध नाही, उडी मारण्याचा नाही, पाणी पिण्याचा नाही. मग साधं काय करावं? इच वन 2 पर्याय. इच वन प्लांट वन म्हणजे तो आपण जे म्हणतो ना, एक मूल एक रोप. म्हणजे एका मुलाने प्रत्येक मुलं जसं आपण मध्ये कार्यक्रम चालू आहे पहा, एक पेड माँ के नाम वगैरे असे आपलं कार्यक्रम आपले जे चालू असतात. त्यासारखाच हा एक घोषवाक्य होतं. काय? प्रत्येक मूल म्हणजे एक मूल एक झाड. मग त्यातला प्लांट म्हणजे इच वन प्लांट वन असा तो पर्याय होता. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सॉल्व्ह द फॉलोइंग पझल. आता हे पझल्स आपल्या पुस्तकात असतात, कायम चालू आहे पुस्तक. आता यासाठी शब्द संपत्ती पाहिजे. वरून उभा एक शब्द आहे, आडवा एक शब्द आहे आणि मध्ये एक अक्षर सोडलं, एक लेटर सोडले आणि ते लेटर खाली दिलेत ई, एस, ए आणि ओ. आता तुम्ही जर शब्द जर संपत्ती असेल तर कळतो. समजा उभा नाही कळत तर आडवा कळस काहीतरी समजून घ्यायचा आणि उभा जर कळत असेल तर उभा शब्द प्रत्येक अक्षर तरी टाकून पाहिजे. समजा आपण ई जर इथं पहिलं अक्षर टाकलं इथं ई, तर त्याचा कुठला अर्थ होतोय असं मला वाटत नाही. वेल्फ आणि इकडं रेल काहीच अर्थ होत नाही. त्यामुळे तो शब्द आपण पुन्हा काय करू, पेन्सिलचा वापर करून तो शब्द पुन्हा बदलून टाकायचा. दुसरा टाकू यस. यस टाकला तरी सुद्धा अर्थ होतोय असं काही वाटत नाही. WSLF काही ना, कधी हा शब्द पाण्यात नाही आला. व्यस काही नाही, तोही शब्द होत नाही. तिसऱ्या शब्दाकडे जाऊ. तिसऱ्या शब्दाचं काहींना वाटन का असं अर्थ होतोय असं काहींना त्यावेळेस वाटन काय का तिसरा शब्द असं वाटतोय काहींना का याचा अर्थ काहीतरी होतोय. WAL काही के समजतात. फाल्क एक होईल पण उभा अर्थ होत नाही. दोन्ही अर्थ त्यावेळेस झाले पाहिजे आणि हा सुद्धा होत नाही. म्हणजे शेवटचाच पर्याय इथं कोणता आहे? बरोबर आहे ओ. आता ओचा अर्थ लागतोय का बघा. WOLF उल्फ कशाचा आहे हा? प्राण्याचा शब्द आहे. आपण जे वाईल्ड ॲनिमल, पेट ॲनिमल्स जे पाहतो त्याच्यामध्ये वुल्फ म्हणजे लांडगा आणि पण आडवा शब्द तर काही वेळेस कळणार नाही पहा. काही म्हणते मुलं वुल्फ जमलाय पण सर आडवा जमलाय का नाही मला काही शंका येते. मग मी दुसरा लिहू काय? वुल्फ आलाय, एक आलाय तो शक्यतो दुसराही असेल असंच होत नाही. पण तो नाही कळत तर त्याचा एक अर्थ आहे FOLK फॉल्क म्हणजे काय तर लोक किंवा एक लोकांचा समूह. फोक डान्स वगैरे म्हणतो ना, फोक म्हणजे जनजातीचा प्रकार. तो एक समूह आहे तो. तो समूहासाठी वापरलेला शब्द आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक कोणता जमणार आहे? 4 ओ. त्यानंतर खालचा प्रश्न तर काय आता विषयच नाही. हाच प्रश्न म्हणजे एकदम दुसरीचा प्रश्न आहे. फाइंड द हिडन लेटर इन द गिव्हन पिक्चर. पिक्चर मध्ये एक सीडी दाखवली. त्या सीडीमध्ये कुठला आकार तुमच्या लेटर्स मधला दिसतोय? त्यामुळे हा प्रश्न एकदम सोपा आहे. हा सहज कोणीही विचार करेल. त्याच्यात आपल्याला के हे अक्षर कुठं दिसत नाही, टी कुठं दिसत नाही, क्यू दिसत नाही. मग पर्याय क्रमांक 1 हे अक्षर पटकन आपल्याला दिसतंय. त्यामुळे अशा प्रश्नात वेळ घालायचा नाही आणि पटकन पुढे निघून जायचं. त्यानंतर 11वा प्रश्न, चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग.
पिग लिव्हिंग प्लेस आलेले आहेत आपल्या मंथनच्या पुस्तकात असेल किंवा आपण जे नवनीतचं होतं त्याच्यामध्ये हे शब्द आलेत. आता तुम्ही सर हे पुस्तकं थोडी बाहेर खाजगी पण आपल्याला वापरावीच लागतील. कारण का आपल्याच जर पुस्तकावर एवढं अवलंबून राहिलं तर आपल्या मला वाटतं पुस्तकात एवढे अर्थ नाहीत कुठं. 5वी म्हणा 4थीचं इंग्लिशचं जे टेक्स्ट बुक आहे. यात सगळ्या प्राण्यांचं एवढे सगळे खूप असे काही दिलेले नाहीत. कधी-कधी त्याच्यात ते बाहेर जातात. आहेत थोडे मी नाही असं म्हणत नाही. आहेत पण थोडंफार आपल्याला थोडं बाहेर जावं लागेल. आता हा थोडा पाठांतराचा विषय आला. आता याच्यामध्ये पिग डुकराला राहण्यासाठी तुमचा आपण होता आपल्याला आपल्या गावाने डुकराला कुठे राहण्यासाठी जागा असते. पण डुकराला राहण्यासाठी सुद्धा एक जसं आपण एक गोठ्यासारखा प्रकार करतो तसा काही ठिकाणी बाहेर देशामध्ये असतो. मग हे जे शब्द आपण पाहत गेलो तर याच्यात प्रत्येकाचा जर अर्थ पाहिला तर याच्यामध्ये पीक साठी कोणतं घर तो आपल्याला योग्य राहील तर त्यानंतर खाली पहा केनल. केनल म्हणजे एक छोटंसं आपण घर करतो ते डॉग. डॉग साठी काय वापरतोय आपण? हा जो केनल हा शब्द हा कशासाठी आपण वापरतोय? डॉग जे असतो त्या डॉगचं राहण्याचं एक घराला तो. त्यानंतर स्टेबल. आता स्टेबल माहिती आहे आपण हा हॉर्ससाठी वापरतो. कशासाठी? हॉर्स. हॉर्स घोड्यासाठी स्टेबल, पागा आपण जे मराठीमध्ये बोलतो त्याला. पागा असन किंवा त्या तबेला म्हणतोय, वेगवेगळे शब्द त्यासाठी वापरलेले असतात. हे हॉर्ससाठी आहे. त्यानंतर डेनसाठी आलं. तर डेन म्हणजे काय? तर एक ती गुहा असते. टायगर असेल किंवा जे काही जंगली प्राणी मग कोणताही जंगली प्राणी असेल, तर तो त्या गुहेमध्ये शक्यतो सर्व जंगली प्राणी नाही, पण जे छोटे लहान असतात, जे थोडे डोंगरावर चढू शकतात. त्याच्यामध्ये वाघ असन, सिंह असन, लांडगा असन असे गुहेमध्ये राहणारे. डेन म्हणजे गुहा. त्यासाठी मग कोणता टायगर किंवा लॉयन यासाठी ते वापरणार आहे आणि शेवटचा स्टे पहा. आता काही पुस्तकामध्ये ना हा स्टे शब्द त्याला डायरेक्ट पिग स्टे असं नाव आलंय आणि काहींना फक्त स्टे. स्टे म्हणजे काय तर ते डुक्कर पाळणारे जे लोक असतात त्यांना राहण्यासाठी त्यांनी एक जागा तयार केली असती. तिला ते काय म्हणतात? स्टे. मग या ठिकाणी पर्याय कोणता लिहावा लागणार आपल्याला? 4. आता काही ठिकाणी हा स्टेच्या ऐवजी डायरेक्ट असाही शब्द आलेला आहे पिग स्टे. आता तो पिग स्टे आला तर एकदम सोपं झालं असतं म्हणून त्यांनी तो टाळलेला शब्द आहे. पण काही पुस्तकांनी पिग स्टे हा शब्द आलेला आहे. त्याला सुद्धा ते डुकराचं ते घर, राहण्याचं घर असं म्हणलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न का? पुढचा प्रश्न परत एक सोपा आला पहा. म्हणजे काही जे प्रश्न होतो ना आपण कठीण, काही त्यापेक्षा अति कठीण आणि काही एकदम सोपी. त्याचे सर्व समावेशक थोडे प्रश्न आहेत. आता हा 12वा प्रश्न काही सहज कळणार आहे. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिव्हन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट खाली दिलंय. ऑब्जेक्ट काय तो कळलं पाहिजे. ऑब्जेक्टचं नाव आपल्याला माहित झालं पाहिजे. तू जे चित्र काढलं ते कशाचं चित्र आहे? सूर्य, सन. मग त्या सन साठी रायमिंग वर्ड आपण कोणता? रायमिंग वर्ड म्हणजे आपण जवळपास दुसरीपासून चालू शकतो. सन तर खाली लगेच कळतंय. फन म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. दुसरे तरी पर्याय पाहून घ्यायचे कारण कधी-कधी 1, 2 असे दोन्ही पर्याय एकत्र 1 अँड 2 ऑप्शन 2 असंही तर दिलेलं नाही समजा. पण तरी हे दोन्ही पर्याय पाहून घ्या. मॅन, सन, मॅन काही होत नाही. 2 नंबर डेन, सन, डेन नाही होत. 3 नंबर सन, फन होतंय. तरी चौथ्या पर्यायाकडे जायचं. सन, मड उच्चार होत नाही. या दोन्हींचा उच्चारच काय होतं आपल्याला जुळतंय. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? 3 हा आपला बरोबर पर्याय असेल. त्यानंतर 13वा प्रश्न चूज द मिसमॅच पेअर ऑफ द फॉलोइंग. मिसमॅच पेअर ह्या पेअर कशाच्या आल्यात खाली? पेअर म्हणजे काय? जोडी. चूज शब्द पुन्हा आला आणि मिसमॅच मॅचच्या विरुद्ध शब्द आला. मॅच मॅच म्हणजे जुळणे. मिसमॅच म्हणजे जुळत नाही म्हणजे योग्य अयोग्य जोडी ओळखा. फॉलोइंग शब्द आला. काही काही शब्द पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द आहेत आणि तो आता पुन्हा खाली आल्यावर 4 पर्याय पहा. उत्तर थोडा विचार करण्याचा प्रयत्न तुम्हीही करा. आता हे अपोजिट वर्ड आहेत बघा. पर्याय कशामधले आलेत? हे काय असू शकतात? कधी-कधी याच्यामध्ये ते अपोजिट वर्ड टाकतात. कधी कॉन्ट्रॅक्ट फॉर्मच्या जोड्या लावून टाकतात. कधी पेट ॲनिमल किंवा कधी असे वेगवेगळे काहीतरी प्रकार त्यात एकत्र टाकून ते आपला मिसमॅच वेगळं शोधा, ऑड वर्ड शोधा. त्याला दुसरं एक नाव शब्द ऑड वर्ड, मिसमॅच असे शब्द वापरतात. आता मॅन, मेन बरोबर आहे. मॅनचं ज्यावेळेस आपण प्लुरल करतो त्यावेळेस मेन होतं. डिअर, डिअर हे सारखंच राहतं. हरिण, हरिणच. हा शब्द सारखा राहिला. त्यानंतर लिफ, लिप्स लिहिलंय आणि थोरला लिहिलंय ऑक्सेन. आता पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्यायही बरोबर आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये लिप्स केलंय. आता बऱ्याच आपल्याला सवय असते. यस लावला म्हणजे तो प्लुरल होऊन जातो. तो अनेक वचनी होतो. पण एफ ज्यावेळेस येतो शेवटी त्याला आपण काय म्हणतो? शब्द बदलतो तो आणि तो काय होतो?
LEAVES, एफ निघून जाऊन VES असा तो त्याला शेवटचा जो आपण म्हणतो प्रत्यय लागणं हा प्रकार होतो. जसं वाईफ, वाईव्स असे जे काही प्रकार आहेत त्याच्यामधला हा जो प्रकार आला, त्यामुळे हा लिव्ह हा शब्द एकदम मिसमॅच आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुन्हा खाली आले पहा, चौथा प्रश्न 14वा. परमिशन आले बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, द सिकिंग परमिशन. परमिशन हा शब्द कळला, संपला आपला. फक्त खाली परमिशन साठी तुम्ही काय होता, आता बऱ्याच वेळा आपण वर्गात येता जाता शब्द वापरतो. मे आय गो टू टॉयलेट, मे आय कम इन सर, हा तिथे वापरतो. आणि त्यासाठी आपण मग तो परमिशन मागतोय म्हणजे आपण त्याला प्रश्नासारखा वापर करतोय, प्रश्नासारखा विचार करतोय. आणि त्यासाठी मे किंवा कॅन हे शब्द वापरतात, पण तरीही आपण सगळेच पाहतो. आणि परमिशन लवकर कळते सहसा. परमिशन हा शब्द लवकर कळून जातो. आता पहिलं वाक्य बोला, आय एम गोइंग फॉर पिकनिक, मी पिकनिकला चाललोय म्हणतो, म्हणजे काही संबंध नाही, परमिशन मागण्याची गरज नाही. कॅन आय गो फॉर अ पिकनिक, त्यांनी परमिशन मागितली बा कोणाला तरी, वडिलांना असन आणखीन कोणाला असन, मी पिकनिक सहलीला जाऊ का? आता ही झाली पाहिजे, लगेच कळलं का तो काय करतोय, परमिशन मागतोय. परमिशन मागतो म्हणजे तो आपल्याला पुढच्याला विनंती करतो, मी असं करू का? किंवा आपल्या वर्गात बी असतो किंवा वर्गात आपण बोलतो, कॅन शब्द वापरला, हे करू का? नंतर तिसरा आहे, आय एम नॉट गोइंग फॉर पिकनिक, मी पिकनिकला जाणार नाही. म्हणजे परमिशन मी मागत नाही, कोणाला काही म्हणत बी नाही. आणि शेवटचं वाक्य, आय वेंट फॉर पिकनिक, मी पिकनिकला गेलो. इथं परमिशन कुठं मागितली होती? आणि परमिशनला शक्यतो लक्षात ठेवा, शक्यतो कॅन मे हा शब्द वापरतात. आणि प्रश्न असतो त्या वाक्यात, शक्यतो बऱ्याच वेळा प्रश्नार्थी वाक्य तयार होते ते, कारण ते आपण त्याला बोलतोय, आपण त्या पुढच्या मागच्या माणसाला ते आपण परमिशन मागतोय. म्हणून इथं पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? कॅन आय गो फॉर अ पिकनिक, 2 पर्याय. नंतर फाइंड द ऑड वर्ड. ऑड वर्ड आता मी जे आता वर बोललो पहा, तोच मिसमॅच आणि ऑड हे एकच अर्थाने शब्द येणार आहे. मिसमॅच काय म्हणजे जोडी जुळत नाही, आणि ऑडचा अर्थ बी काय होतोय, 4 पैकी कोणतरी एक वेगळा आहे. म्हणजे 3 एकाच गटातले, एकाच जातीतले असणारे, एकाच याच्यातले, आणि एक चौथा एक वेगळा आहे. पहा शब्द, प्रश्न शब्द वाचून काही अर्थ लागतोय का पहा. ओके, पहिला त्यातला शब्द काय आलाय? कॅबेज. 2 नंबर ऑस्ट्रिच. तिसरा पर्याय रेडिश. आणि चौथा पर्याय ब्रिंजल. आता जर आपल्या पुस्तकात बी बऱ्याच वेळा हे शब्द येऊन गेलेत पहा, म्हणजे हे कुठल्या तरी एका गटातले 3 शब्द एक वेगळा आहे. कॅबेज, रॅडिश आणि ब्रिंजल हे कुठल्या गटातील आलेत? व्हेजिटेबल्स, कोबी, मुळा आणि ब्रिंजल म्हणजे वांगी. त्यानंतर 2 नंबर जो पर्याय ऑस्ट्रिच, याचा काहीच संबंध नाही. हे भाज्यांचे आहेत आणि तो डायरेक्ट काय आहेत? पक्षी. ऑस्ट्रिच म्हणजे काय? शहामृग. हा शहामृग आणि ही भागी, म्हणजे यांचा काही संबंध नाही. म्हणजे त्यात मिसमॅच कोण झाला किंवा ऑड वर्ड कोण झाला? ऑस्ट्रिच. म्हणून त्याला 2 नंबर पर्याय आपण करायचा आणि पटकन पुढे निघून जायचं. 16वा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट आर्टिकल. आता मी जवळपास हा तास घेतोय, मला 1 तास लागतो. 1 तास आपल्याला एवढा वेळ नाहीये. तिथं आपल्याला जास्त 25 प्रश्न आहे, म्हणजे बस 30 मिनिटं 35 मिनिटं, ज्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत. त्याच्यापेक्षा जास्त चालले तर तुमचा टाइम पुढं कमी होणार का? जो जो सोपा आहे पुढं आपला. कारण कसं, आता इंग्रजी आपली तृतीय भाषा आहे. काहींना थोडं जे वाचन ज्यांचं असतं त्यांना लवकर उमगते, काहींना थोडा वेळ लागतो. त्यामुळे जे येईल ते सोडवून आपलं पटपण पुढे निघून जाणे. 16वा प्रश्न पहा, फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट आर्टिकल. आले शब्द करेक्ट, फिल, पुन्हा आर्टिकल वापरा पहा. याच्या अगोदर बी आलता एक पहा, पुन्हा तो शब्द आला, नेहा सॉ डॅश डॅश एलिफंट इन झू. आर्टिकल म्हणजे उपपद, ए, एन आणि द. हे जे उपपद वापरण्यात खूप काही असे नियम आहेत. पण इथं जर आर्टिकल्स जो काही नाऊन आहे त्याच्या अगोदर येतं, प्री म्हणजे अगोदर येणारा. इथं जर तुम्ही शब्द जर पाहिला तर हा एलिफंट शब्द आहे. एलिफंट शब्दाचा सुरुवात ही ई न झाली, जे आपले ऑवेल्स आहेत त्याला आपण स्वर म्हणतो. ए, ई, आय, ओ असे शब्द आहे पहा. ए, ई, आय, ओ आणि यू या जर शब्दांनी सुरुवात होत असेल, हे जे 5 स्वर आहेत त्याला ऑवेल्स इंग्रजीमध्ये म्हणतो. या शब्दांनी जर तो, या अक्षरांनी सॉरी या लेटरनी जर तो शब्द सुरू होत असेल, त्याचं सुरुवातीचं अक्षर असेल, तर त्यापूर्वी एन हा शब्द वापरणे.
आता फक्त सुरू होणं एवढंच नाही तर त्याचा उच्चारही याचप्रमाणे झाला पाहिजे. कधी कधी असं होत नाही. त्याला इंग्रजीमध्ये आता इंग्रजी भाषा अशी अपवाद बी आहेत. पण एलिफंट इथं अपवाद नाही समजा पहा. एलिफंट त्याचा उच्चार पहा ई होतो पहा. याचा उच्चार ए, ई, आय, ओ, यू स्वर व्हॉवेल्स कंठातून उच्चार होतो. त्याला कुठलाही अडथळावर जीभ किंवा दाताचा, ओठांचा होत नाही. साधा उच्चार कंठातून ए, ई, आय, ओ, यू. फक्त तोंडाची हालचाल थोडी वेगळ्या प्रकारे होऊन हे उच्चार आपण करतो. हे व्हॉवेल्स आहेत. व्हॉवेलच्या अगोदर कोणतं उपपद वापरतो आपण? ॲन. कोणतं वापरतोय? ॲन. ॲन एलिफंट, ॲन एरोप्लेन, ॲन ॲपल हे शब्द आपण वापरतो. म्हणजे इथं ई असल्या कारणाने आपण कोणतं उपपद वापरणार? ॲन एलिफंट. वाक्य होणार काय? नेहा सॉ ॲन एलिफंट इन अ झू. झू शब्द येऊन गेलाय. झू म्हणजे प्राणी संग्रहालय. नंतर 17व्या प्रश्नाला जाऊ आपण. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. पुन्हा म्हणतो आज ह्या प्रश्नामध्ये पुन्हा डबल प्रश्न यायला लागलेत आणि काही घटकच सुटलेत पहा. याच्या अगोदर दोनदा आलं तर इथे पुन्हा डबल झाला. पंक्च्युएशन मार्क तिथं आलं डबल. आता इथं पुन्हा डबल आले पहा. रीड द वर्ड्स खालचे जो का डायग्राम दिला डायग्रामचा अर्थ म्हणायचा एक आकृती. फॉलोइंग शब्द आला. वर्ड्स, चूज, करेक्ट शब्द पुन्हा तेच फिरतात. आणि हे सगळे शब्द वाचा आणि त्यासाठी कोणतं तुम्ही पंक्च्युएशन मार्क करेक्ट वापरणार. आता यात काय शब्द आहे पहा. हुर्रे, ओ, वाव, ब्राव हा शब्द कधी वापरतो? आपली एक भावना म्हणून जाते. हुर्रे आपण खेळताना वगैरे हुर्रे हा शब्द वापरतो. ब्राव म्हणजे ब्राव, शबास शबास, तू शूर आहेस. वाव, छान. ओ म्हणजे काय अचानक झालं. हे जे काय आहेत फुल स्टॉप तर नाहीच आहे. पहिला पर्याय फुल स्टॉप. याला फुल स्टॉप देता येत नसतो. ही भावना आहे आपल्या मनात आली. कॉमा तर नाहीच आहे. क्वेश्चन मार्कही होत नाही अशा वेळेस. क्वेश्चनला तर WH क्वेश्चन म्हणतो आपण. हाऊ, व्हॉट, व्हेन, वेअर हे शब्द येतात. म्हणजे ह्या शब्द काय असणार तर एक्सक्लेमेशन म्हणजे ही काय आहेत? उद्गारासाठी वापरल्याचे नाही. उद्गारवाचक जे काही चिन्ह असतात त्यासाठी हे शब्दासाठी हे ते वापरलं असतं. त्यामुळं एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी उत्तर बरोबर होईल. तिसरा पर्याय आपण बरोबर करणे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता थोडा इथं प्रश्न अवघड येते बा. इथं थोडा प्रश्न अवघड आलाय. अवघड म्हणजे काय? तरी जर आपले जे इंग्रजी भाषेमध्ये जे 1, 2, 3 आपण जे हे म्हणतो ते आपल्याला कुठपर्यंत माहिती असते. आपण 1 ला 1 म्हणतो. 10 1 ला आता इंग्रजीमध्ये शब्द ज्यावेळेस आपण काही मुलं इंग्लिश मीडियमचे असतील पहा ते त्याला आपण शब्द वापरतो पहा. 1 म्हणजे काय? युनिट. फक्त एक असलं तर युनिट हा शब्द वापरतोय. नंतर पुढं 10 ला ते 10च म्हणतो. 100 ला आपण 100च शब्द आहे. 1 युनिटला 1, 10, 100, 1000, 10,000 इथपर्यंत आपल्यासारखंच चालतं. पण ज्यावेळेस इथून पुढे निघतो ना ते 10,000 आपण 10,000 म्हणतो. पण 10,000 नंतर ज्यावेळेस आता इथं एकावर किती शून्य आलेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 हा शब्द आपण जर आपल्या मराठीत वाचला तर तो काय होतोय? एकावर 5 शून्य आहेत. एकक, दशक, शतक असं जर वाचत गेलो तर ही एकावर 5 असताना त्यावेळेस लक्ष एकावर 6 आहेत. 10 लाख आहेत. पण 10 लाख हा शब्द इथं तुम्हाला वाटतंय पहा कुठेतरी पर्याय दिसतोय बरं का 10 सर. इथं 10 मिलियन. पण तो तशा वेळेस तो शब्द आपला चुकणार. इंग्रजीमध्ये हाच थोडा फक्त फरक आहे. तुम्ही म्हणता 10,000 तर 10,000 म्हणजे 1000 तर नाहीच आहे. हा पर्याय पहिला पर्याय कट होतोय. 1 लाख लाखावर तर 5 1 लाख बी होत नाही. 1 लाख बी होत नाही. राहिले हे दोन शब्द. अ मिलियन का 10 मिलियन. आता इंग्रजीमध्ये ज्यावेळेस मिलियन हा शब्द येतो त्यावेळेस त्या शब्दाला ते 10 लाख जे आपण म्हणतो ना ते 10 लाख हा शब्दच वापरत नाही. ते 10 लाख जे आपले मराठीत आहे त्यासाठी ते मिलियन म्हणतात. मग अ मिलियन म्हणजे किती आहे? ते 10 लाख आहे. पण वर शब्द किती आहेत बघा वर किती अक्षर आहेत? वर शून्य किती? 5 एकावर 6 शून्य आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय शब्द वापरावा लागेल? कोणता शब्द येईल? मिलियन. काय शब्द येतोय? मिलियन. पण आपली चूक काय होणार? पर्याय 3 बरोबर आहे. पण आपली चूक होणार 10 मिलियन कारण आपल्याला 10 दिसला इथं. आणि वर सुद्धा काय आपल्या भाषेप्रमाणे जर बोललो तर मिलियन आपण अर्थ लावतो लक्ष. मग वर 10 लाख आहेत. मग हे खालचं बरोबर आहे काय चौथं. पण तसं नाही. तर ते हा शब्द अ मिलियन किती? जे 10 लाख आहे. 10 लाखाला इंग्रजीमध्ये शब्द काय म्हणतात ते? तर मिलियन हा शब्द वापरलाय. हा थोडा थोडा हे काय म्हणतो आपण त्याला थोडा अवघड हा घटक थोडा आला वाटत. आता यासाठी तुम्ही ना थोडं सर्च जर केलं तर तुमच्या याच्यावर Googleवर म्हणा कुठं तर तो जो त्यांचा
इंग्लिशमध्ये शब्दाला कसे म्हणतात 1 पासून ते जवळपास बिलियन, ट्रिलियन, 100 बिलियन हे शब्द थोडाफार फरक आहे. तो समजून जर घेतला तर हा प्रश्न येऊ शकतो. हा थोडा त्यावेळेस म्हणायचा अवघड हा प्रश्न असेल. पण त्यातला जर आपण अर्थ लावला तर तो कळल. फक्त ते जे आपण वर शब्द काय तो 10 लक्ष आहे. पण ते 10 लक्ष तिथं 10 हा शब्द वापरलेला नाही त्यांनी. तर मिलियन. 10 लाख 10 लक्ष म्हणजेच अ मिलियन. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण 19व्या. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15 ऑगस्ट इज अवर डॅश डॅश डे. 15 ऑगस्ट आपला कोणता दिवस आहे? सर्वांना माहिती. पण ते शब्द कळले पाहिजे. मदर्स आणि टीचर्स डे तर नाहीच. हे 2 ऑप्शन आपण लगेच बाद करू शकतो. बरं रिपब्लिक का इंडिपेंडेंट? हा शब्द आपल्याकडून चुकतो. रिपब्लिक म्हणजे काय? प्रजासत्ताक. इंडिपेंडन्स म्हणजे काय? स्वातंत्र्य. हा शब्द जर माहित असेल तर आपल्याला लगेच कळला. हा 15 ऑगस्ट आहे. आता काय आहे? रिपब्लिक नाही आणि शक्यतो पहिला पर्याय हा बऱ्याच वेळा फसवा असतो, चुकवण्यासाठी असतो आणि मग रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक तो तर 26 जानेवारीला आहे. इंडिपेंडन्स तो स्वातंत्र्य दिन तो 15 ऑगस्टलाही माहिती आहे आपला. मदर्स आणि टीचर्स डे सुद्धा माहिती आहे, शिक्षक दिन 5 सप्टेंबर आणि मदर्स डे 10 मे वगैरे 9 मे असं काहीतरी त्यांचा तो आहे. त्यासाठी आपल्याला समजा एवढा हे नाही संबंध नाही. पण 15 ऑगस्ट म्हणल्याबरोबर आपला रिपब्लिक आणि इंडिपेंडन्स या दोन शब्दामध्ये थोडं आपलं कन्फ्युजन होणार. पण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडंट, इंडिपेंडन्स डे म्हणजे टू पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. 20व्या. चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ग्रीटिंग शुभेच्छा द्यायच्यात. त्यासाठी तुम्ही काय वापरता? खाली एक वाक्य लिहिले पहा. अजय वॉज इल, ऋषिकेश विजिटेड हिम इन हॉस्पिटल, ही सेड, पुढे डॅश डॅश केलंय बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल. अजय त्याला भेटण्यासाठी गेला, म्हणजे अजय इल होता, अजय नाही भेटण्यासाठी, सॉरी. अजय वॉज इल, अजय आजारी होता. ऋषिकेश त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातोय आणि तो हॉस्पिटलमधून निघताना बिफोर लिव्ह तो हॉस्पिटल निघण्याच्या पूर्वी त्याला काहीतरी बोलून आला. तो काय बोलन त्याला? तो हॉस्पिटलमध्ये जो मुलगा आहे तर आपण त्या मुलासाठी भेटण्यासाठी दुसरा जो गेला तर त्याला काय बोलन? तो ते खाली 4 तुम्हाला ते ग्रीटिंगसाठी पर्याय दिलेत पहा. वेलकम. वेलकम आजारी माणसाला वेलकम म्हणते का? नाही नाही, चांगलं आहे असं नाही म्हणू शकत. गो टू अनदर डॉक्टर, दुसऱ्या डॉक्टरकडे जा लगेच. हा सल्ला आपण लगेच देऊ शकत नाही कारण डॉक्टर त्या तिकडे त्यांचे उपचार चालू आहेत. ते नाही म्हणू शकत. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आजारी पडल्याबद्दल, असं होणार नाही. मग शेवटच्या पर्याय जाऊ. गेट वेल सून. गेट वेल सून लवकर बरा व्हा. तुम्ही पहा डॉक्टर जर कधी गेले ते डॉक्टर आपल्या याच्यामध्ये पहा औषधासाठी मेडिकलमध्ये गेल्यानंतर एक थोडासा पाऊच जो त्याच्यामध्ये गोळ्या टाकतात पहा, त्याच्यावर एक हसरा चेहऱ्याचं एक चिन्ह काढलं असतं. आपण त्याला आपण काय म्हणतो ते इमोजी आणि त्याच्या खाल्लेलं असतं पहा गेट वेल सून म्हणजे लवकरात लवकर काय हो, बरा हो. त्यासाठी आपण 24वा जो 4 नंबरचा जो पर्याय गेट वेल सून हा पर्याय म्हणजे 4 पर्याय आपण रंगवणे. नंतर 21वा प्रश्न आहे पहा. बाय अरेंजिंग द गिव्हन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर which word will be in the middle position. आता इथं काय आलंय तर अल्फाबेटिकल ऑर्डर आलेत पहा. अल्फाबेटिकल ऑर्डर आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतं सगळे पहा. पहिला शब्द आहे फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश, एल्बो. आता इथं तुम्हाला करताना आता थोडा प्रश्न पहा तुम्ही सर सगळे ई ई ई पण ज्यावेळेस जो डिक्शनरी पाहतो, डिक्शनरी वाचण्याचं ज्याला स्किल आहे त्याला लवकर कळतं का जे समान समान जर आले तर त्याला एकत्र धरून त्याच्याच पुढचा प्रश्न पाहायचा असतो. आता यात फक्त हा फोर हेड शब्द वेगळा आहे. बाकी ह्या सगळ्या शब्दांच्या अगोदर ई आलाय. मग आपण जर ए बी सी डी असं जर लावत गेलो तर त्याचं क्रम आपल्याला कळून पहा. ए बी सी डी प्रमाणे मग ए बी सी डी ई एफ म्हणजे हा जो एफ आहे हा सर्वात शेवटी असणार आहे. हा सर्वात शेवटी. आता राहिले ह्या 4 मध्ये क्रमांक लावणे आपल्याला. कोणत्या? आयलिड, आयब्रो, आयलॅश आणि एल्बो. आता याच्यामध्ये पहा ई वाय ई आणि इकडे शेवटचा पहा, शेवटचा हा शब्द आहे. याच्यात एल्बो आले पहा. हे तिन्ही सारखे आहेत. 2 नंबरचं अक्षर पाहिलं वाय वाय पण ई एल आहे. आता एबीसीडी म्हणत परत एल येतो, एल नंतर पुढचा वाय येतो. म्हणजे हा जर अक्षर आपण पाहिलं तर हे 5व्या नंबरचा असणार आहे आणि हा पहिल्या नंबरचा अक्षर आहे. राहिले मधले 3च आता आहे. 3 मध्ये काय लावू शकता तुम्ही आता पहा. तिन्हींच्या सोबत ई वाय ई बघा. तिन्हींना काय शब्द आहे? ई वाय ई, ई वाय ई, ई वाय ई. मग त्यातलं 4थ्या नंबरचं अक्षर पाहू आपण. कोणतं आहे बघा? एल, बी आणि एल. मग कोणतं घ्यावं लागेल आपल्याला सांगा आता. 5वा नंबर कळला.
पहिला नंबर कळला. आता ह्या तिघामधला नंबर सापडायचा आहे दुसरा नंबर. तिन्ही पहिले अक्षर तिन्हीला सारखे आहेत, यू आय यू आय यू आय. मग चौथ्या नंबरचं अक्षर पाहू. चौथ्या नंबरचं अक्षर पहिल्यामध्ये एल आहे, दुसऱ्यामध्ये बी आहे, आणि ह्यात जो शेवट तिसरा जो शब्द राहिला होता आपला त्याच्यात सुद्धा एल आहे. तर मग अक्षर कोणतं येईल? बी हे अक्षर अगोदर येतंय. याचा अर्थ बी ला कितवा नंबर द्यावा लागणार आपल्याला? दुसरा. म्हणजे कोणता? आयब्रो हा शब्द दुसऱ्या नंबरनं. पहिला नंबर सापडला, पहिला आणि पाचवा लवकर सापडला कारण तो पाचवा तर शेवटच होता. दुसरा सापडला आयब्रो. आता सापडायचा आहे त्याच्या पुढला शब्द. आता दोन्हीकडे पहा. आता ह्या दोन्हीत ई आणि पुढे एल आहे परत. मग एल नंतर पुढलं अक्षर पाहू. आता तिन्हीत बी सारखं काय झालं? ई वाय एल आणि पुढं परत ई आलाय. ई वाय ई आणि पुढं एल हे अक्षर पुन्हा डबल त्याच्यामध्ये आलंय. कोणतं? एक मिनिट, सॉरी. ई वाय ई एल इथपर्यंत सामान्य पहा. कोणत्या? या शब्दात आणि या शब्दात. मग एल नंतर अक्षर आता पुन्हा पाहू, म्हणजे आपण पाचव्या अक्षराकडे जाऊ डायरेक्टच. तर पाचव्या अक्षरामध्ये इथं येतोय ए. कोणत्या? आयलॅश मध्ये ए येतोय आणि इथं येतोय कोणता? इथं अक्षर येतंय आय. मग त्यावेळेस आपला आता इथं अगोदर इथं हा 2 नंबर आहे. मग राहिला ए. आता ए हा शब्द येणार तिसऱ्या क्रमांकाला. मग तिसरा क्रमांक म्हणजे कोणाचा येणार? इथला. म्हणजे 1 2 3 आणि आय त्याच्या पुढे येणार. तर ए बी सी डी च्या नंतर आय पुढं, म्हणजे हा झाला चौथा क्रमांक. आपण हे क्रमांक लावले 1 2. आता इथं थोडं अडचण पडते. आपण जरी वहीवर केला प्रयत्न ना तर पटपट लवकर सापडतं आपला. आता इथं त्या स्क्रीनवर शेअर करणं तिथंच लिहिणं टाइम लागला. त्यामुळे हा जर पर्याय क्रमांक लावले आपण 1 2 3 4 5 लागले आणि तर आयलॅश आणि विचारलं होतं आपल्याला मिडल मध्यभागी. आता मध्यभागी इकडून लावला काय? चढता लावला काय? उतरता लावला काय? मध्यभागी तीनच येणार आहे. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं आयलॅश हा पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. खाली एक चित्र दिले, त्या चित्राकडे पहा आणि चित्रात त्या मुलीला काय झाल्यासारखं वाटतंय म्हणून वर लिहिलंय द गर्ल हॅज अ डॅश डॅश इन द गिव्हन पिक्चर. तिला काय झालंय? तिला कोणता त्रास होतोय? ते खाल्लेले पहा. स्टमक एच मग नंतर हेडेच, कफ अँड कोल्ड आणि फिवर. तिने हात कुठं लावला जर आपण असा विचार जर केला ना, तो हात असं वाटतंय आपल्या डोक्याला कपाळाच्या जवळ लागलाय. म्हणजे तिचं काय त्रास होतोय? आणि चेहऱ्यावर पाहिले हावभाव तर दुखण्यासारखे. मग दुखत काय असेल? हेड. आणि पुढे एच येणे म्हणजे म्हणजे आपण मरोड येणे, दुखण्यासारखं होणं. पोटात असा मुरगळा असतो ना, पोटात येणे, दुखणे. एच म्हणजे दुखण्यासारखं होणं. मग स्टमच नाही, स्टमक एच नाही. तिला तो स्टमक म्हणजे पोटातलं काय दुखते असं पोटाजवळ हातच नाही लावला. 2 नंबरला हेडेच म्हणजे काय? डोकं दुखणे. 3 नंबरला कफ अँड कोल्ड नाहीये. कफ अँड कोल्ड म्हणजे नाकातून सर्दी वगैरे असं दाखवलं असतं. फिवर ताप पण नाही. मग इथं तिने डोक्याला हात लावलाय म्हणजे तिला डोकेदुखी त्रास आहे. हेडेच हा शब्द बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय. नंतर 23 प्रश्नाकडे जाऊ. द सन रायझेस इन द. सन शब्द आलाय आणि राईज शब्द आलाय. हे 2 शब्द कळले आपण लिहू शकतो. सन सूर्य, राईज काय? राईज शब्द अर्थ आला उगवणे. काय म्हणे? राईज म्हणजे उगवणे. सूर्य उगवणे, सूर्योदय. सूर्य कोणत्या दिशेला उगवतोय एवढं आपल्याला कळलं तर काहीच अडचण नाही. सूर्य पूर्वेला उगवतोय. विविध दिशांचे नाव देत पहा. नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, ईस्ट आणि वेस्ट. उत्तर पूर्व म्हणजे ईस्ट. शेवट 24वा प्रश्न आहे. सॉल्व द रिडल्स. रिडल एक कोडे घालतात असे आपल्याला. आपण नाही का, आपण मराठीमध्ये बरेच आजी आजोबा आपला काहीतरी कोडं घालतात. त्या कोड्याचं उत्तर सांग बरं. आता त्यांचे कोडे थोडे वेगळे असतात ग्रामीण भागात, आपल्याला ते कळत नाही. पण इथे हे साधं साधं सोपं असतंय. फक्त आपला अर्थ थोडा कळत गेला. आय यूज अ प्लाऊ. यूज वापरतोय, प्लाऊ नांगर वापरतोय. आय ग्रो क्रॉप्स धान्य. ग्रो वाढवतोय, मी धान्यांना वाढवतो आणि मी नांगर वापरतो. एवढ्यावरूनच आपल्याला कळतंय आपण जवळपास सर्व ग्रामीण भागात विद्यार्थी आहेत. हु एम आय? मी कोण आहे? पण आता तुम्हाला कळलंय कोण आहे? फार्मर आहे. पण आता खाली स्पेलिंग मध्ये तुम्हाला खूप चुका केल्या त्यांनी. तेच स्पेलिंग पुन्हा पुन्हा इकडं तिकडं टाकलेत आणि तुम्ही आता म्हणता ना पहिला शब्द बरोबर, तिसरा का चौथा इथं काहीतरी. फॉर्मर पहिला शब्दात पहिला ऑप्शन आहे फॉर्मेर.
नंतर फाउंडर, फ्रामेर आणि फार्मर वाचण्याचा प्रयत्न जर केला तर आपलं पटकन कळेल. फार्मरचं स्पेलिंग FARMER आहे. आपण फार्मर हा खूप शब्द बऱ्याच वेळा आपण पाहण्यात आलेला आहे. आपल्या पुस्तकात आहे. त्यामुळे फार्मर हा स्पेलिंग आपल्याला कळतंय आणि आपले आई-वडील सुद्धा ग्रामीण भागात असणारे शेतकरी कुटुंब आहे. त्यामुळे हा शब्द आपल्याला पटकन कळतो. राहिला आता आपण सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडे जातो. वेळही आपला संपत आलेला आहे. थोडा उलटं मारता उलटं जास्त वेळ झालाय. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम फॉर द अंडरलाईन वर्ड. एका शब्दाला त्या 2 शब्दामध्ये अंडरलाईन दिली. आय विल नॉट कम विथ यू. आता याच्या अगोदर बी शब्द आलता पहा इट्स. तिथं इट इज होतं. ज्यावेळेस शब्द एखादा मध्ये गाळतो आणि त्या शब्दावर आपल्याला खूप जोर द्यायचा आहे. विल नॉटच्या ऐवजी वोंट, विल नॉट असंच राहत नाही बघा. आता बऱ्याच शब्द इट्सचं तुम्ही म्हणले पण इट्स इटच राहिलं होतं. इथं विलच राहिला पण नाही होत. विल नॉटचं काय होतं डायरेक्ट वोंट. पण आता वोंट 3 ठिकाणी दिसते वोंट. म्हणजे विल नॉट हे येत नाही पर्याय हा तुम्हाला कळतोय फक्त. इथं तुमचा घोटाळा होईल. आणि ज्यावेळेस शब्द गाळला जातो ना, तर जो शब्द गाळलाय ना, तो शक्यतो त्याच्यामध्ये तो काय होतो, हा अपॉस्ट्रोफी सारखाच आहे. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जो वापरतो ना, तो सुद्धा अपॉस्ट्रोफी सारखाच तो कॉमा असतो, पण तो अपॉस्ट्रोफीच्या प्रमाणे वापरला जातो. पहिला शब्द आहे ओंठ, दुसरा आहे ओंठ आहे, तिसरा आहे ओंठ आहे. पण यातला बरोबर कोणता आहे? तर तुम्ही जर पाहिलं तर नॉट शब्द ज्याचा असतो ना नॉट, NOT नॉट, तर नॉट मधला ओ गाळलाय आणि त्या ओच्या ऐवजी अपॉस्ट्रोफी दिलाय. म्हणजे पर्याय क्रमांक कुठं बरोबर येऊ शकतो? नॉट हा शब्द कुठं दिसलो? सगळ्यांच्या NTच्या मध्ये तो N आणि Tच्या मध्ये अपॉस्ट्रोफी पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. अशाच प्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. इथं आता मला समजून सांगण्यामुळे आपला वेळ गेला, पण तिथं हा वेळ तुम्हाला एवढा नाहीये. तुम्हाला जास्तीत जास्त 25 प्रश्न आहे म्हणजे 30 मिनिटं, जास्तीत जास्त झाले तर 35 मिनिटं घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर तुमचे पुढले प्रश्न राहतील. हा जो काही मला सोडवण्याचा हा जो कविता तुम्हाला सांगण्याची ही काही संधी मला जिल्हा परिषदकडून उपलब्ध झाली. मला त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. पंडित सर. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीनं मुलांना आपण इंग्रजी ह्या विषयात प्रश्नपत्रिका जी आहे ती समजावून सांगितली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून आभार. धन्यवाद सर.